सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि हनी प्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईलने गार्लिक बटर नान, ते सुद्धा तव्यावर बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. हे गार्लिक नान बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही रोज बनवू शकता गरमागरम गार्लिक नान, तेही फक्त तव्यावरती. चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणारी गार्लिक बटर नानची रेसिपी बघूया. गार्लिक बटर नान बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये 2 वाटीपर्यंत मैदा घ्यायचा आहे. 2 वाटी मैद्यासाठी इथे मी अर्धी वाटीपर्यंत दही घालत आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा साखर घालायचा आहे. हे सगळे यामध्ये घातल्यानंतर हाताने एकदा हे एकसारखं असं मिक्स करून घेऊ. जर बेकिंग पावडर नसेल तर या ठिकाणी आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालू शकतो. एकदा हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये लागेल तेवढं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत. एकाच वेळी जास्त पाणी यामध्ये न घालता थोडं थोडं पाणी घालत आपण हे मळून घेणार आहोत. हे नान बनवण्यासाठी आपल्याला एकदम मऊसूत असं पीठ हे मळून तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एकदम मऊ असं पीठ आपल्याला मळून हे तयार करून घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये 1 चमचा बटर घालायचा आहे. बटर पिठामध्ये घातल्यानंतर पिठाला कमीत कमी 2 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. जितकं चांगल्या प्रकारे आपण या पिठाला मळून घेणार, नान देखील तेवढेच सॉफ्ट हे बनून तयार होणार. तर पिठाला चांगल्या प्रकारे इथे आपण मळून घेणार आहोत. तर इथे आपण बघू शकतो पीठ हे एकदम मऊसूत असं मळून तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे मळून घेतल्यानंतर यावरती अर्धा चमचपर्यंत तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर पिठाला छान असं लावून घेणार आहोत. एकसारखं असं लावून घेतल्यानंतर यावरती झाकण लावून 30 ते 45 मिनिटासाठी आपण हे ठेवून देणार आहोत. 45 मिनिटानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे. तर हे बघा पीठ एकदम मऊ असं बनून तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा कमीत कमी 1 मिनिटापर्यंत आपण हे पीठ मळून घेणार आहोत. यानंतर या पिठाचे समान भागामध्ये गोळे हे तयार करून घेणार आहोत. तर इथे 2 वाटी मैद्यापासून 4 गोळे हे बनून तयार झाले आहेत. तर एक गोळा हातात घ्यायचा आहे आणि बाकीच्या गोळ्यावरती झाकण लावून ठेवून देऊ. आता आपण नान तयार करून घेणार आहोत. त्यासाठी हातात घेतलेल्या गोळ्याला दोन्ही बाजूने पीठ हे लावून घ्यायचं आहे. हातानेच या पिठाच्या गोळ्याला थोडंसं पसरून घ्यायचं किंवा आपण लाटूनसुद्धा घेऊ शकतो. इथे आपण गार्लिक नान बनवत आहोत. त्यासाठी एका वाटीमध्ये मी लसणाच्या पाकळ्या घेतली आहे. तर इथे आपण 3 लसणाच्या पाकळ्या हे प्रत्येक नानमध्ये किसून घेणार आहोत. असं किसून घेतल्यामुळे गार्लिक नान हे एकदम फ्लेवरफुल बनून हे तयार होणार. आणि यानंतर यावरती थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे. आता हे हातावरती घ्यायचं आहे आणि पिठाने सगळ्या बाजूने हे आपण कवर करून घेणार आहोत. अशा प्रकारे बंद करून घेतल्यानंतर परत या गोळ्याला दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचं आहे. परत एकदा हाताने गोळ्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि यानंतर हे आपण लाटून घेणार आहोत. इथे नान हे तयार करून घेताना आपल्याला पोळीसारखा गोल तयार न करता थोडंसं ओव्हल शेपमध्ये हे नान तयार करून घ्यायचं आहे. हे नान तयार करून घेताना आपण मध्यम जाडसर नान तयार करून घेणार आहोत. जास्त जाडसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही. अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हाताने याच्यावरील भागाला थोडंसं पाणी लावून घेणार आहोत. असं पाणी लावल्यामुळे जेव्हा आपण हे नान भाजणार तेव्हा लोखंडी तव्याला हे नान हे चिटकून राहणार. त्यासाठी इथे मी पाणी लावत आहे. अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आता आपण हे भाजून घेणार आहोत. हे नान भाजण्यासाठी इथे मी लोखंडी तवा गॅसवरती चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे आणि छान गरम झाल्यावरती यावरती नान ज्या बाजूला आपण पाणी अप्लाय केलं आहे ते बाजू खाली ठेवायचं आहे, जेणेकरून हे नान तव्याला चांगल्या प्रकारे चिटकणार. नान हे तव्यावरती टाकल्यानंतर गॅसची आच हे मध्यम ठेवायचं आहे. नानच्यावरती बबल्स येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जेव्हा बबल्स येण्यास सुरुवात होते त्यावेळी आपल्याला तवा हे उलटा करून घ्यायचा आहे. उलटा करून नानला भाजून घेताना गॅसचा फ्लेम हे मोठा करायचा आहे. नानला एकाच ठिकाणी ठेवून न भाजता तव्याला फिरवत फिरवत नानला सगळ्या बाजूनी एकसारखं असं भाजून घ्यायचं आहे. असं फिरवत भाजून घेतल्यामुळे तंदुरीमध्ये ज्याप्रमाणे नान हे भाजून तयार होतो सेम तसंच नान हे इथे बनून तयार होणार. अशा प्रकारे नानला सगळ्या बाजूने एकसारखं असं भाजून घेतल्यानंतर तव्याला सरळ करायचं आहे. अशा प्रकारे भाजून घेताना नान हे थोडंसं फुगून तयार होणार. यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम हे कमी करायचा आहे आणि नानच्या वरील बाजूला बटर अप्लाय करून घेणार आहोत. तर इथे एकदम परफेक्ट आणि मस्त असं नान हे बनून तयार झालेलं आहे. आता तयार झालेला हे नान एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे.
नान हे तव्यावरून काढून घेताना चमचेनं सगळ्या बाजूनी थोडंसं लूज करून घ्यायचं आहे, म्हणजे ते इझिली सुटणार. याच पद्धतीने आपण दुसरा नान देखील तयार करून घेतलेला आहे. या नानच्या वरील भागाला थोडंसं गार्निश म्हणून मी कोथिंबीर लावत आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. अशा प्रकारे नान हे तयार करून घेतल्यानंतर या नानला आपण पलटवून घेणार आहोत. या बाजूला आपण पाणी लावून घेणार आहोत. सेम त्याच पद्धतीने पाणी हे लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर तव्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे नान तव्यावरती भाजून घेणार आहोत. परत नानच्या वरील बाजूला बबल्स आल्यानंतर तवा पलटवून घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम हे मोठा करायचा आहे आणि नानला एकसारखं असं भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे नान हे भाजून घेतल्यानंतर त्याच्या वरील भागाला नान गरम असतानाच बटर हे अप्लाय करून घ्यायचं आहे. बटर अप्लाय करून घेतल्यामुळे नान हे खूपच टेस्टी बनून तयार होणार. तर उरलेले दोन्ही नान याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघितले ना, घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये गार्लिक बटर नान हे बनून तयार झाले आहे. तर हे बघा, एकदम सॉफ्ट असं बनून तयार झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.